सर्वप्रथम श्वान प्रेमींची आम्ही माफी मागतो. आजचा हा लाईव्ह करत आहोत त्यामुळे. यामागचा उद्देश फक्त एवढा आहे की सध्या बदलापूरमध्ये जी भटक्या श्वानांची समस्या आहे ती लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा. सर्वच जे श्वान असतात, भटकी कुत्रे असतात, त्यांच्याबद्दल नाही, पण आपण जर इथे या ठिकाणी जर लाईव्ह मध्ये बघत असाल आपण, तर गेल्या काही दिवसांपूर्वी एक भटका कुत्रा चावल्याने एका छोट्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. सध्या आपण डीमार्टचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आहोत. रात्रीचे आता साधारण 11:15च्या सुमाराचा टाइम झालेला आहे. गाडीवर ये जा करत असताना जे आहेत अशा पद्धतीचे आपल्याला भटके श्वान हे दिसत असतात. जर आपण गाडीवर असलो तर काहींना हे सोडतात, मात्र काहींच्या गाडींच्या मागे लागतात आणि गाडीवर असल्यावर हरकत नाही. मात्र जर आपण पायी जात असू तर जाणाऱ्याची खळबळ वाजते, खळबळ उडते, भीती निर्माण होते. तर या संपूर्ण बदलापूर पश्चिम विभागामधील डीमार्टचा जो परिसर आहे आपला, त्या ठिकाणी आपण आता सध्या आहोत. श्वानांची जी संख्या आहे, भटक्या श्वानांची संख्या ही बदलापूरमध्ये दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. हे बघा, डायरेक्ट बघा आमच्या गाडीच्या मागे सुद्धा जे अशा पद्धतीचे लागलेले आहेत. हे बघा, हे सगळे आमच्या गाडीच्या मागे लागलेले आहेत. आता लाईव्ह सुरू आहे, आपण लाईव्ह बघतोय. आता आम्ही तर यांना काहीच केलं नाही ना, इथून फक्त जातो आहे सध्या, तरी सुद्धा हे गाडीच्या मागे लागलेत. बदलापूरमध्ये ही समस्या अत्यंत वाढत चाललेली आहे. एका टायमाला आपण गाडीवर असलो तर कसं बसं गाडीची जी स्पीड आहे आपण ती जास्त करून निघून जातो. मात्र जे पायी ये जा करत असतात त्या लोकांचं काही, इकडे ह्या गल्लीत जर बघितलं आपण तर प्रचंड प्रचंड भटके कुत्रे आहेत, भटके श्वान आपल्याला दिसत आहेत, रस्त्यावर अक्षरशः बसलेले आहेत. याच्यावरती लवकरात लवकर जे आहे उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. श्वान प्रेमींची पुन्हा एकदा माफी मागतो आहे, कारण आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मुक्या प्राण्यांवरती आमचा सुद्धा जीव आहे, मात्र जर काही निष्पाप बळी यांच्यामुळे जात असेल तर ह्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. आपण आता डीमार्ट परिसरामध्ये आहोत. आपण आता असंच श्वान जे आहेत, भटके श्वान कुठल्या कुठल्या परिसरामध्ये आहेत ते बघणार आहोत. असं बोलतात की आपण त्यांना काही त्रास नाही दिला तर तेही आपल्याला त्रास देत नाहीत. मात्र काही वेळेला कुठला राग हा कुठे निघतो आणि जे आपण सांगू शकत नाही की कधी आपल्या अंगावर ते धावून येतील. यांच्यावरती जे आहे उपाययोजना ह्या केल्या गेल्याच पाहिजे. बघा, काही जे भटके कुत्रे असतात, भटके श्वान जे आहेत, त्यांची समस्या बदलापूरमध्ये वाढत चाललेली आहे. टोळ्याच्या टोळ्या, गँगची गँग जी आहे त्यांची आपल्याला प्रत्येक भागामध्ये दिसत असते. कुठे लाईव्ह काय करतो तिकडे त्या साईडला बघूया आपण आहे का, तर या परिसरात आपल्याला जास्त दिसले. बघत राहा आपले बदलापूर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच दे. चला, या विभागामधले भरपूर वेळेला आपल्याला खूप कॉल्स आलेले, खूप कमेंट्स आलेल्या की तुम्ही इथे येऊन लाईव्ह दाखवा असं, त्यामुळे आपण या ठिकाणी आज दाखवलं. खरंच याची काहीतरी दखल घेण्यात यावी. आपण दखल घेण्यात यावी याचा अर्थ असा नाही बोलत की जे भटके श्वान आहेत त्यांना काहीतरी तुम्ही इजा पोहोचवा वगैरे, तर फक्त एवढंच की निर्बीजीकरणची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर जास्त गतीने वाढवण्यात यायला पाहिजे, जेणेकरून श्वानांचं जे वाढती संख्या चाललेली आहे ती थोडीशी आटोक्यात येईल आणि सर्वसामान्य जनतेला त्याच्यापासून काही त्रास होणार नाही. कारण ज्या वेळेला असे पायी येणारे नागरिक असतात त्यांना याचा जास्तीत जास्त सामना हा करावा लागतो. जे रस्ते वापरते आहेत त्या ठिकाणी कमी, पण जे सुनसान रस्ते आहेत तिथे आपल्याला मात्र चालू द्या. हा का असं, तर ज्या ठिकाणी जास्त शांतता आहे त्या ठिकाणी हे गँग करून बसलेले असतात. तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ते सुद्धा नक्कीच देत चला. परत आपण पुढे बघतो आहे. आता सध्या होऊ शकता हा लाईव्ह करत असताना श्वानप्रेमी आपल्या अंगावर येतील, परंतु क्षमस्व माफी असावी. प्रयत्न फक्त एवढा आहे
की बदलापूरमध्ये ज्या भटक्या श्वानांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काही निष्पाप बळी जे जातात, जसं आपण बघितलं एका 9 वर्षाच्या चिमुकलीला गेले काही दिवसांपूर्वी जे आहे कुत्रा चावून तिचं दुर्दैवी तिथे मृत्यू झाला. तसे प्रकार बदलापूरमध्ये पुन्हा घडायला नको. ठिकठिकाणी असतात यांच्या टोळ्या. आता तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच सांगा. आता आपण थेट तो जो रस्ता आहे तिकडून इकडे आलेलो आहोत. DMartचा सरळ रस्ता केंद्रेपाडा परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि इथे सुद्धा बघितलं आपण तर यांच्या थोड्या थोड्या टोळ्या आपल्याला दिसत आहेत. मात्र हे कधी कोणाच्या अंगावर घुमतील सांगता येत नाही. आणि असं जसं की आपण आता आधीही सांगितलं की मुके जे प्राणी आहेत त्यांना त्रास झाल्याशिवाय दुसऱ्यांना त्रास देत नाही. तर आपणही याची काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून त्यांना काही त्रास व्हायलाच नको. मात्र तरीही जर काही अशा समस्या होत असतील तर याच्यावरती खरंच काय तो तोडगा हा निघाला पाहिजे. याच्यावर उपाययोजना लवकरात लवकर केल्या गेल्या पाहिजे. मुके प्राणी सुद्धा त्यांची सुद्धा जोपासना आपल्याला करता यायला पाहिजे. मात्र जर ही संख्या जास्त पटीने वाढत असेल आणि त्याच्यातून काही धोका निर्माण होत असेल तर खरंच याच्यावर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. बघत रहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.